नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट आले आहे. हा हप्ता कधी आणि कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल? एकच हप्ता जमा होणार का 2? आणि याचबरोबर हा हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर कसे चेक करायचे? असे प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. तर अशा सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला संपूर्ण माहिती आपण पाहूया. आपले स्वागत आहे मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही योजना नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेवर आधारित जी PM किसान सन्मान निधी योजना आहे. ज्या योजनेअंतर्गत 2,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि वार्षिक 6,000 रुपयाचा लाभ दिला जातो. याच योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी योजना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक 6,000 रुपयाचे अनुदान, म्हणजेच यामध्ये आपण पाहिलं तर PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे मिळून वार्षिक उत्पन्न हे शेतकऱ्यांना 12,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्यात आले. नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना अशी आहे. आता यामध्ये आपण पाहिलं तर हा पुढचा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. या 7व्या हप्ताबाबत पाहिलं तर आता यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे आणि या हप्त्यानंतर 8 ते 10 दिवसातच नमो शेतकरीचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. परंतु आणखी शासनाने अधिकृत कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार हा हप्ता पोळ्याच्या सणाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये आपण पाहिलं तर केंद्र सरकारकडून PM किसान योजनेचा हप्ता जमा केल्यानंतर हा संपूर्ण डेटा राज्याच्या कृषी विभागाकडे दिला जातो व मग PM किसान योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यात DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमोचा हप्ता जमा केला जातो. अशा प्रकारे तुमच्या बँक खात्यात किती पैसे जमा झाले किंवा या हप्त्याचे पैसे जमा झाले की नाही अशा प्रकारे चेक करू शकता. करण्यासाठी तुम्ही गुगलवर या आणि तिथे नमो शेतकरी योजना वेबसाईट असे सर्च करा. आता पाहू शकता तुम्ही सर्च केल्यानंतर सर्वात आधी लिंक ओपन होत आहे. पहिली ही लिंक ओपन करा. आता हे पहा, ही नमो शेतकरी योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली आहे. आता यावर आल्यानंतर इथे तुम्हाला उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसत आहेत. त्यावर जाऊन तुम्ही मोबाईल डेस्कटॉप साईट या मोडवर टाकून द्या. आणि इथे पाहू शकता, इथे तुम्ही आल्यानंतर आता बेनिफिशियरी स्टेटस यावर क्लिक करा. आता इथे तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसत आहेत. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून सुद्धा आणि याचबरोबर आधार नंबर टाकून सुद्धा तुमचे स्टेटस चेक करू शकता. आता इथे आधार नंबर हा पर्याय सिलेक्ट करा. आता इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून खाली दिलेला कॅप्चा भरून गेट आधार OTP या पर्यायावर क्लिक करून जो OTP आता इथे तुम्हाला स्टेटस दिसेल. या स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर याचबरोबर मोबाईल नंबर आणि तुमच्या आधारचा डेटा हा प्रॉपरली दिलेला आहे का, आणि याचबरोबर खाली स्क्रोल केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये कोणकोणते आणि किती हप्ते हे जमा झालेले आहेत याचे संपूर्ण स्टेटस तुम्ही चेक करू शकता. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये कधी बँक खात्यात जमा केले जातील याबद्दलची अधिकृत जी काही माहिती ही कृषी विभागाकडून अद्याप देखील देण्यात आलेली नाही. आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी 96 लाख शेतकरी हे पात्र ठरले आहेत. याचबरोबर यातील 4 लाख शेतकरी हे 6व्या 5व्या हप्त्याचे आणि त्या आधीच्या हप्त्याचे सुद्धा लाभार्थी पात्र शेतकरी आहेत. त्यांनाही वितरित करण्यात येणार आहे. या 7व्या हप्त्यासाठी 1900 कोटींचा निधी अर्थ विभागाकडून लवकरच मंजूर करून त्यानंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाईल. शेतकरी मित्रांनो, असे होते नमो शेतकरी योजनेचे अपडेट. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचतील.